बरं, हा रिव्ह्यू चालू करण्याआधी मला हे विचारावंसं वाटतं, तुमच्याकडे कोणती डिग्री आहे का? बरं ते जाऊ दे. तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे का? बरं तेही जाऊ दे. तुमचा बँक बॅलन्स किती आहे? मी अजिबात मस्करी करत नाही, कारण या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला डंकी चित्रपट बघायची परवानगी आहे. असं मी का म्हणते? डंकी चित्रपट पाहिला तर तुम्हाला कळेल. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जागल अंकिता लोखंडे. आज मी आणि दिलीप ठाकूर करणार आहोत डंकी या चित्रपटाचा रिव्ह्यू. आणि हा रिव्ह्यू करण्यासाठी अर्थात दिलीप सर माझ्यासोबत आहेत. पहिलाच प्रश्न आहे, कुठे आहात? भारतात की इंग्लंडमध्ये? मी आता आपल्या भारतामध्ये आहे. आणि मला एक विशेष सांगायचं वाटतं की आज हा राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी, त्याची खूप चर्चा आहे रिलीजच्या अगोदरपासून, खरं तर घोषणेपासूनच आहे. आणि तुला तर कल्पना आहे, आज सकाळी मुंबईमध्ये काही मल्टिप्लेक्समध्ये 6:15 वाजता, काही 6:30 वाजता, आणि आपण तर 8:30चा शो पाहिला. अगदीच. म्हणजे असं झालं की दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान पहिल्यांदा जे एकत्र आले, तो सिनेमा कशा पद्धतीने पडद्यावर आलेला आहे याची आपल्याला जी प्रचंड उत्सुकता होती ती आज आपण पूर्ण केली. अगदीच. आणि मला खरंच हे सांगायला खूप आनंद होतोय की शाहरुखचा फॅनडम किंवा त्याचं जे काही ऑरा आहे तो मी आज अनुभवला. कारण का अक्षरशः घरच्या कपड्यांवर प्रेक्षक सिनेमागृहात आलेले, स्लीपर घालून ते अगदीच ब्रश करून आले असतील, आणि ते फक्त आणि फक्त शाहरुखसाठी आलेले, आणि टाळ्या होत्या, शिट्ट्या होत्या, आणि चित्रपट इथूनच सुरू होतो. आणि काय माहिती ना, शाहरुखसाठी आले, पण माझा पॉइंट ऑफ व्ह्यू थोडा वेगळा आहे. मी राजकुमार हिरानीसाठी आलो म्हणून. कारण तू बघ ना, मुन्नाबाई MBBS ला 20 वर्ष झाली, आणि या 20 वर्षामध्ये हिरानीने फक्त आणि फक्त 6 चित्रपट केले. पण ते 6 चित्रपट करताना त्याने आपली क्रेडिबिलिटी वाढवली, आपला स्वतःचा हुकमी ऑडियन्स तयार केला, ऑरा तयार केला, आणि राजकुमार हिरानीच्या सिनेमामध्ये काहीतरी आपल्याला वेगळं चांगलं इम्प्रेशन वाढेल असं पाहायला मिळालं. ही जी त्याची विश्वसनीयता ना, ती या सिनेमामध्ये दिसली. अगदीच. आणि तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हा चित्रपट गुरुवारी म्हणजे 21 तारखेला का रिलीज झाला, तर राजकुमार हिरानी यांचं इंडस्ट्रीमधलं हे 21वे वर्ष आहे, आणि म्हणूनच त्यांनी 21 ही तारीख निवडली. आणि खरंच म्हणजे सोने पे सुहागा म्हणजे डंकी हा चित्रपट असू शकतो. अगदी असू शकतो. पण आता कसं माहिती, आता आपल्याला प्रेक्षक विचारणार की डंकी म्हणजे काय. तर डंकी म्हणजे हा सिनेमाची आपण एका ओळीमध्ये गोष्ट सांगितली तर असं आहे की आता आपण ह्या सिनेमाचं आपण एक उदाहरण घेऊया की पंजाबमधले जे युवक आहेत त्यांना लंडनला जायचंय. त्यांना असं वाटतं की लंडनला जाऊन आपण काहीतरी करिअर करूया, व्यवसाय करूया, काहीतरी करूया. तिकडे गेल्यानंतर आपल्या कर्तृत्वाला वाव मिळेल. अगदीच अगदीच. पण मला ना खरंच तुम्हाला थोडंसं थांबावं असं वाटतं. मला ना राजकुमार हिरानी सरांची एक गोष्ट विशेष आवडते. त्यांना चित्रपट सक्सेसफुल किंवा हिट करण्यासाठी कोणत्याही सेक्सची गरज नाहीये चित्रपटात. त्यांना व्हायलन्सची गरज नाहीये, त्यांना मारामारीची गरज नाहीये, ब्लड, रक्त, गन, बंदूक काहीची गरज नाहीये. आशय, फक्त आशय. आणि तो आशय जे मी आता तुला म्हणत होतो तिकडे की मग आपल्याला लंडनला जायचं पण व्हिसा मिळत नाहीये. काय मिळत नाही? जे तू सुरुवातीला जो प्रश्न केला की तुमच्याकडे डिग्री नाहीये किंवा आहे का, किंवा संपत्ती आहे का, किंवा तुमच्याकडे पैसे बँक बॅलन्स आहे का, तो नाही. पण तुम्हाला तर जायचंय लंडनला. मग तो प्रवास कशा पद्धतीने केला जातो, म्हणजे त्यातलं जे आव्हान आहे, त्यातल्या ज्या चोरवाटा, पळवाटा, आव्हानं, अडथळे, मग इतकंच नव्हे तर उन्हा तानामध्ये फिरलं जातं. आणि पुन्हा असं आहे की काही वेळेला त्यांना गोळीबार, बॉम्बस्फोट यांचे सुद्धा आवाज येतात. आणि तो जो प्रवास आहे, तो प्रवास ह्या चित्रपटाचं एक सूत्र आहे. अगदीच. पण जे दुसरं सूत्र आहे की चित्रपटाची सुरुवात आणि मग तो फ्लॅशबॅक येतो, आणि फ्लॅशबॅक नंतर मध्यंतरानंतरचा जो सिनेमा आहे, या सगळ्याची जी गोळाबेरीज आहे ते म्हणजे या चित्रपटाची पटकथा, जी अभिजात जोशी, कानिका धिल्ला आणि स्वतः राजकुमार हिरानीची आहे. आणि तुलाही माहिती आहे की राजकुमार हिरानी हा चित्रपटाचा संकलक देखील आहे. त्यामुळे तिन्ही म्हणजे असं जे म्हटलं जातं की सिनेमा हा टेबलावर बनतो, म्हणजे तुमची पटकथा चांगली पाहिजे आणि संकलन याच्यावर तुमचं प्रभुत्व पाहिजे.
आणि स्वतः राजकुमार हिरानी दोन्ही गोष्टी सांभाळलेल्या आहेत, त्यामुळे त्याचा जो रिझल्ट आहे तो त्या पद्धतीने आलेला आहे. पण त्यांच्या स्क्रीन प्लेचं नेहमीच सगळेच कौतुक करतात, कारण का त्यांचा पास्ट आणि प्रेझेंट मध्ये जो प्रवास ते करतात ना स्क्रीन प्ले मध्ये, बरोबर आहे, तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो आणि कोणताही सीन मिस होणार नाही याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघतात की हा सीन मिस झाला तर कदाचित पुढचं काहीतरी मिस होऊ शकतं. ही स्क्रीन प्लेची खासियत आहे. करेक्ट आहे. पण तरी सुद्धा मी तुला सांगू की शाहरुख खानने ना काय काय सीन ना जे उठवले तसे, म्हणजे दारू पिण्याचा प्रसंग असेल की अरे म्हणजे ती दारू पिण्याचा प्रसंग आहे ना, हा आतापर्यंत हिंदी सिनेमाच्या पडद्यावर कधी काळी दिलीप कुमारनी दाग वगैरे किंवा देवदास मध्ये, अमिताभ बच्चननी काही चित्रपटामध्ये, शराबिया नावाचा तो सिनेमात होता, आणि आता ह्या सिनेमामध्ये जो शाहरुख खाननी जो आहे हा प्रसंग तसा छोटासा आहे पण तो जास्त क्लॅपिंग घेतो. अगदीच. आता कलाकारांचा विषय निघालाच आहे म्हणून या कलाकारांचं कौतुक केल्याशिवाय रिव्ह्यू पूर्ण होऊ शकत नाही. अगदीच मी असं नाही म्हणणार छोट्या छोट्या भूमिका आहेत, प्रत्येकाची एक भूमिका आहे, प्रत्येकाला एक रोल आहे किंवा उगाच घेतलंय असं एकही कॅरेक्टर नाहीये. तापसीचं विशेष कौतुक करावं असं वाटेल, कारण की पंजाबी भाषा बोलण्याची जी काही शैली आहे या सगळ्यांनीच ती छान उठवली आणि सगळ्यात छान काम हे विकी कौशलने केलेले आहे. असं तुम्ही खूप अपेक्षा घेऊन जाऊ नका की विकी कौशल अख्ख्या चित्रपटात दिसेल. दिलेलंच आहे ना की सुरुवातीला की तो स्पेशल अपीअरन्स आहे, त्यामुळे आपला एक माइंडसेट सेट होतो. तुला मी अजून एक अतिशय ना एक वेगळा मुद्दा ह्या निमित्ताने सांगतो. जर आपण हिंदी सिनेमातलं इंग्लंड पाहिलं, तुला जास्त नाही फक्त 2च उदाहरण देतो, त्यामुळे ह्या सिनेमाचं वेगळेपण अधोरेखित. मनोज कुमारचा पूर्वपार पश्चिम विदेशामध्ये राहिलेल्या भारतीयांची गोष्ट आहे, पण त्यातली गोष्ट ती मानसिकता वेगळी आहे. दुसरं उदाहरण मी आवर्जून देईन, जे यशराज फिल्मचा आदित्य चोप्रा दिग्दर्शित DDLJ दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, त्याच्यामध्ये तो सिनेमा पूर्णपणे इंग्लंडमध्येच घडतो. ती एक प्रेमकथा आहे. त्याशिवाय इतर अनेक चित्रपट आहेत ज्याचं आपण जर रेफरन्स काढायला गेलो तर सुभाष घईच्या परदेश पासून अनेक नावं सांगता येतील ज्याच्यामध्ये ते लंडनचं इंग्लंडचं शूटिंग आहे. अगदीच. पण ह्या सिनेमाचं काय वैशिष्ट्य आहे तर ह्या सिनेमामधलं जे इंग्लंड आहे त्याला तिकडे जावंसं असं का वाटतं, आणि ह्यांच्या वाटेला जे येतं ते ह्या सगळ्या सिनेमांपेक्षा वेगळे आहे. हे या सिनेमाचं वेगळेपण आहे. म्हणजे राजकुमार हिरानी तुम्हाला एका वेगळ्या विश्वामध्ये घेऊन जाण्यामध्ये यशस्वी ठरलेलं आहे. हे या सिनेमाचं वेगळेपण आहे. पण अगदीच त्यांनी एक फार हसत खेळत भयान वास्तव मांडलंय. भयान वास्तव बरोबर आहे की हे इंग्लंड बघितल्यानंतर खरंच तुम्हाला इंग्लंडला जावंसं वाटेल का पुन्हा, हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात येऊ शकतो. मला जास्त रिव्हील नाही करायचे, प्लीज चित्रपट बघा. पण चित्रपट बऱ्याच कारणांसाठी खास आहे. गाणी चित्रपटातली फार छान आहेत, 4च गाणी आहेत पण ती हसत खेळत मांडली गेलेली आहेत. एक देशावरचं गाणं आहे जे प्रेक्षकांना फार आवडलेलं, सिनेमागृहात डोळे हलकेसे पाणावलेले, कारण एक भारतीय म्हणून जेव्हाही जनगण मन हे दुसऱ्यांदा आपल्याला सिनेमागृहात ऐकायला येतं किंवा सगळे उभे राहतात, ही दिग्दर्शकाची ताकद आहे. बरोबर. फक्त मला एकच सांगायचं वाटतं की मला हे सगळं जमेची बाजू झाली, पण एक थोडंसं असं वाटतं ना की पूर्वार्धामध्ये जर अजून एक पकड असती ना तर हा सिनेमा एक चांगली उंची गाठू शकला असता. कसं होतं माहिती आहे ना की असं आपल्याला वाटतं की अरे की थोडंसं विस्कळीत तर होत नाही आहे ना, दिग्दर्शकाच्या हातातून सिनेमा सुटत तर नाही ना, अशी सतत पूर्वार्धामध्ये म्हणजे मध्यंतर पेनांना अशी भीती वाटते. त्यामुळे मध्यंतरला आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा असं वाटतं की अरे काहीतरी याला गडबड तर झालेली नाही ना. पण मध्यंतर नंतर जेव्हा आपण आतमध्ये जातो आणि सिनेमात तो खऱ्या अर्थाने डंकी म्हणून जो सगळा प्रवास सुरू होतो आणि जे आपल्याला आश्चर्याचे धक्के बसतात आणि मग ते जो सगळा संघर्ष आहे तो सगळा संघर्ष ह्या सिनेमाचं वेगळेपण आहे. अगदीच. पण शाहरुख आणि लंडन, शाहरुख आणि ट्रेन, शाहरुख आणि पंजाब हे समीकरण नेहमीच इंडस्ट्रीमध्ये वर्क होत आलेलं आहे, यावेळेसही वर्क होईल. म्हणजे बघ ना, शाहरुख आणि ट्रेन म्हटल्यानंतर छैया पासून म्हणजे आता म्हणजे बॉम्बे दिलसेच्या गाण्यापासून आपल्याला बरेचसे संदर्भ सांगता येतील. आणि परत ह्याच्यामध्ये तर आहेच ते. आणि पंजाब तर आता ह्या सिनेमामध्ये पंजाब अशा पद्धतीने घेतलेलं आहे ती सगळी गोष्ट. बरोबर, पंजाबची ती भाषा, तिकडचं कल्चर, तिकडचं वातावरण, तिकडची मानसिकता, तिकडचं जगणं, हे त्यांनी ना एक छोट्या 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 गोष्टीतून सगळं आलेलं आहे. अगदीच. म्हणूनच या डंकीला आम्ही देतोय
सो डंकी चित्रपट बघितल्यानंतर प्रत्येक भारतीयाला हा एकच प्रश्न खरंच मनात येईल की आपण जे फोटोमध्ये किंवा इतरांच्या व्हिडिओमध्ये परदेश बघतो तो नक्की तसाच आहे का, किंवा आपण जायला हवं का. हा एक प्रश्न येईल मनात. हसत खेळत भयान वास्तव मांडलंय इंग्लंडचं, किंवा जे काही मांडलंय ते. डंकीचा अर्थ नेमका काय आहे हे प्रत्येक भारतीयाला कळेल. आणि हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही डंकी पाहिला का हे आम्हाला नक्की कळवा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.